नमस्कार शेतकरी मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये जे आपला इथे जे एक एकर केशर आंबा लावलेला आहे मित्रांनो. तर एकदम भुरमाट शेतामध्ये लावलेला आहे मित्रांनो. बघू शकता खाली जे एकदम मुरमाडचे तुम्हाला पण दगड दिसतील. मुरमाड शेतामध्ये मित्रांनो जे केशर आंबा लावलेला आहे. तर मित्रांनो, सर्वप्रथम जे आता पहिलं नियोजन जे मित्रांनो, आता आता ते तिसरं वर्ष लागलेलं आहे मित्रांनो. तर पहिल्या वर्षी जे मित्रांनो लागवडीच्या वेळेस आपलं झाडाला जे आडवी चर मारून, म्हणजे आडवी जे JCB द्वारे नाली मारून मित्रांनो, नाली कशासाठी मारली तर नाली जे आपलं खाली मुरमाड मित्रांनो, कारण की मुळ्यांना पुढे जाऊन उद्या त्रास न व्हावा म्हणून याला जे खाली JCB द्वारे चर मारलेली अशी लंबी अशी बघू शकता. या अशा पद्धतीनं चर मारलेली खोल 4-4.5 फुटापर्यंत चर मारलेली. तर मित्रांनो, आणि त्याच्यामध्ये जे परत ती चर मारल्यानंतर मुरुम काढून त्याच्यात माती भरलेली आहे मित्रांनो. तर बघू शकतात व्हिडिओमध्ये तुम्ही जे क्वालिटी माती भरल्यानंतर जे आपलं मग त्याच्यात आंबे लावलेले मित्रांनो केशर. तर केशर आंब्याची क्वालिटी मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने एकदम असे ॲक्टिव्ह झाड आहे मित्रांनो. आणि एक परफेक्ट नियोजन मित्रांनो, एकदम भुरमाट शेतामध्ये इथं जे मित्रांनो, या शेतामध्ये जे कोणतं पीक लावा तुम्ही, आपलं म्हणजे बाटूकच राहून जाते. असं ग्रोथ नाही करायचं. कापूस किंवा कोणतं कापसाचं झाड बी मित्रांनो 1.5 ते 2 फुटापर्यंतच वाढायचं, त्याची हाईट नाही व्हायची. तर मित्रांनो, इथं जे भुरमाट शेतामध्ये जे अशा पद्धतीने जे केशर आंब्याचं पीक घेतलेलं आहे मित्रांनो. तर बघू शकतात अशा पद्धतीने जे इथं नियोजन केलेलं आहे. आणि चांगला झाडांची जे मित्रांनो आता तिसऱ्या वर्ष लागलेलं आहे. तर बघू शकतात ग्रोथ कशा पद्धतीने झालेली आहे. झाडाचं खोड बी बघू शकतात एकदम काही आपलं त्याला ते जे गिरू वगैरे लावलेलं आहे, म्हणजे किडी व न लागण्यासाठी. आणि झाडाची क्वालिटी तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकतात. तर मित्रांनो, याला जे आपण आता पहिल्या वर्षी ज्यावेळेस लागवड करतो मित्रांनो, तर याला मग जून महिन्यामध्ये लागवड करावी पडते मित्रांनो. म्हणजे जे पाणीचे झाडाला पाण्याचा ताण वगैरे मिळत नाही. आणि मित्रांनो, त्याच्यानंतर जे मित्रांनो खत कोणते टाकायचे, तर मित्रांनो याला जे सर्वप्रथम जे आपलं सेंद्रिय खत चांगलं कुजलेलं लाल कलरचं, म्हणजे कुजलेलं खत तुम्ही याला जे आपलं झाड ज्या ठिकाणी लावायचं आहे त्याच्यापासून किमान 1.5 ते 2 फुटावरती हे तुम्हाला एका झाडाला किमान 5 ते 7 ते 8 किलो टाकायचं आहे मित्रांनो. कारण की आपले सेंद्रिय खतामुळे जे झाडांची ग्रोथ चांगली होते. आणि जे झाडाला एकदम जमीन जे खाली भुसभुशीत राहते सेंद्रिय खतामुळे. तर मित्रांनो, अजून जे याला सेंद्रिय खत लागवडीची वेळेस टाकलं आणि लागवड केली मित्रांनो, हे पहिलं नियोजन. आता सेकंड नियोजन मित्रांनो, आपल्याला जून जुलै ऑगस्ट आता तिसरा महिना जर लागला तर तुम्हाला जे ऑगस्ट महिन्यामध्ये जे याला जे आपलं रासायनिक खत तुम्ही 700 ते 800 ग्रॅमपर्यंत टाकू शकता. माझ्या हिशोबाने तुम्ही जर 700 ग्रॅमच टाकू शकता मित्रांनो. तर खत कोणते टाकायचे, तुम्ही मिक्स खत 9-24-24 किंवा 10-26-26 किंवा इतर कोणत्याही कंपनीचं आपलं मिक्स खत टाकू शकतात. कारण की मिक्स खतामुळे जे मित्रांनो, याला रासायनिक खतामुळे जे झाडाची जी क्वालिटी ती चांगली सुधारते. झाडाला जे आपलं नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियममुळे जे नायट्रोजनमुळे जे हिरवेपणा येतो, आणि फॉस्फरसमुळे जे मित्रांनो झाडाची मुळ्या वगैरे खोडवाढीस चांगली चालना मिळते. आणि पोटॅशमुळे जे मित्रांनो पानाची जाडी, परत फांद्यांची जाडी एकदम चांगल्या प्रमाणात होते. तर प्रत्येक शेतकऱ्यांना मला असं सांगायचं आहे, ज्याच्याकडे बी असन किंवा भुरमाट शेती ज्या शेतकऱ्याकडे असन, त्यांनी हे प्लॅन नक्की करून बघावा. कारण की 100% सक्सेस आहे मित्रांनो. झाडाची क्वालिटी तुम्ही जर बघत आहे व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने झालेली आहे.
आणि मित्रांनो एक विशेष म्हणलं तर याला जे येतं आळवणी समजा त्याच्यात गवत झाल्यामुळे याचे जे रुटर मारून घेतलेलं आहे म्हणजे मोगडा वगैरे छोट्या ट्रॅक्टरने टिल्लू ट्रॅक्टर, तर याला तुम्हाला जे खत जे झाडाला आळं करून टाकायचं आहे आणि टाकल्यानंतर मित्रांनो झाडाचे तुम्हाला किमान खोडापासून 1.5 ते 2 फुटापर्यंत तुम्हाला ते खत टाकायचं आहे. म्हणजे आता 3 वर्ष झालेलं आहे मित्रांनो. जसं जसं झाड वाढतं तसं तसं तुम्हाला जे झाडाच्या मुळ्या म्हणजे खोडापाशी नसतात, खोडापासून लांबलेल्या असतात, तर मित्रांनो त्या ठिकाणापासून तुम्हाला जे झाडाच्या ग्रोथनुसार खत जे तुम्हाला दूर टाकायचं आहे. तर मित्रांनो खत टाकत्या वेळेस झाडाची चांगली काळजी घ्यावी, पण आळवणी करूनच खत टाकावे. आळवणी करूनच खत टाकावे, जेणेकरून म्हणजे झाडाच्या मुळापर्यंत जे पाणी जेव्हा पडतं तेव्हा आळवणीत जेव्हा पाणी भरतं आणि तुम्ही जे खत टाकलं असतं मित्रांनो, तर ते खतामध्ये पाणी पाणी पडल्यामुळं खताचं जे झाडापाशीच ते पाणी जे तुंब धरतं आणि ते तुंबलेल्या पाण्यामध्ये खत जे विद्राव्य होऊन झाडाच्या प्रत्येक मुळापर्यंत पोचते. तर मित्रांनो खत जे प्रत्येक मुळापर्यंत पोचल्याने जे झाडाची चांगल्या प्रकारे ग्रोथ होते आणि झाडाची जे क्वालिटी चांगल्या प्रमाणे चांगली होते. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय जवान जय किसान.